हाय गाईज, मला माहिती आहे मी हा पोस्ट खूप लेट करत आहे. हा माझा डहाणू फेस्टिवलचा ब्लॉग आहे. तुम्ही नेक्स्ट इयर नक्की व्हिजिट करा. आणि मी आता माझ्या ब्लॉगला सुरुवात करत आहे. हाय गाईज, आय नो मला ब्लॉग बनवता येत नाही. माझा एकच ब्लॉग तसा झाला आहे आणि दिस इज माय सेकंड ब्लॉग. आणि आज मी जाणार आहे डहाणू फेस्टिवल अटेंड करायला आणि सोबत तुम्हालाही दाखवेन मी डहाणू फेस्टिवलला किती मजा करेन, काय करेन ते. सो मी गाडीवर जायला तयार आहे, म्हणून एवढा स्कार्फ बीर बांधला आहे कारण भरपूर सारं ऊन आहे. आणि नाव आय एम गोईंग. लाईट बंद. ही माझी स्कूटी. आम्ही स्टेशनपर्यंत स्कूटीने प्रवास केला, देन स्कूटी लावली पार्किंगला आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या प्लॅटफॉर्म नंबर 3वर, कारण तिथेच ट्रेन येणार होती. सो फायनली वाट बघून ट्रेन आलेली आहे आणि ही डहाणूची ट्रेन आहे. सो आम्ही आता हिच्यामध्ये बसू आणि डहाणू फेस्टिवलचा प्रवास सुरू करू. फायनली ट्रेन आली आणि आम्ही चढलो ट्रेनमध्ये. देन आता आम्ही निघालो डहाणूकडे जायला. मस्तपैकी एन्जॉय करत करत आम्ही डहाणू स्टेशनला फायनली आता पोहोचू. ट्रेन जवळ आलेली आहे. तशी एक्साइटमेंट पण वाढत आहे डहाणूला जाण्याची. फुल ऑफ एक्साइटमेंटमध्ये मी डहाणूला जाणार आहे आणि फायनली स्टेशन आलं. सो आता आम्ही उतरण्याच्या गडबडीत आहोत. इथे उतरून आम्ही चालायला लागलो ऑटो स्टँडकडे जायला. खूप सारी रश होती, ऑलमोस्ट लोक तिकडे जाणारी असतील. सो त्याच्यातून आम्ही वाट काढत बाहेर निघालो. देन आम्ही ऑटोमध्ये बसलो फायनली जायला. ऑटो मिळाली. ऑटोने आम्ही आता बीच साईडकडे जाणार होतो. फायनली इकडे पुढे गेल्यानंतर एक टर्न नंतर बीच लागला आणि मस्तपैकी तिथे झाडं वगैरे दिसायला लागली समुद्रकिनाऱ्याची. तर तो जो व्ह्यू होता ना तो मस्त होता. खूप पार्किंगला गर्दी होती. बरं झालं आम्ही स्कूटी नाही आणली, स्कूटी तिकडेच लावली आमच्या इथे बोईसर स्टेशनला आणि आम्ही ट्रेनने आलो. पण इतकी छान तिकडे वाटत होतं ना, मस्तपैकी पार्किंग, झाडं, लोक, भारी एक्साइटमेंट तशी वाढत होती जसं जवळ जात होतो. आणि फायनली आता मी गेटजवळ पोहोचलो डहाणू फेस्टिवलचा. आणि इथे मोठं असं लावलेलं होतं डहाणू फेस्टिवल 2.0. सो आम्ही आतमध्ये गेलो. मग भरपूर रश होती पण छान होतं. छोटे मस्त सगळीकडे स्टॉल्स होते. इकडे वर असं नावं लावलेली होती जे आतमध्ये स्टॉल होते त्यांचे, गावांचे वगैरे. आणि मस्त वाटत होतं बघण्यासाठी. तो व्ह्यू एक नंबर वाटत होता फोटो काढण्यासाठी. मग आम्ही आतल्या साईडला गेलो जिकडे छोटे असे स्टॉल्स होते. आणि मग तिकडे खायचे, ड्रेसेस, देन पर्स, कटलरी, ज्वेलरी, मसाले, असे खूप सारे वेगवेगळे शॉप्स होते. म्हणजे लोक आय थिंक प्रमोशन्स करायला येतात त्यांच्या शॉप्सचे. छोटे इथे स्टॉल टाकतात पण त्यांचे मोठे शॉप्स असतात. मग ते प्रमोशन करतात त्यांचे, जेणेकरून लोक अट्रॅक्ट व्हावी आणि त्यांच्याकडे शॉपिंगला जावं. इकडे एक असा मस्त फोटोसाठी त्या लोकांनी एक पोर्शन बनवला होता जिथे उभं राहून आम्ही पण फोटो काढले. पण मस्त वाटत होतं ते. खूप गर्दी होती तिथे पण आम्ही वाट बघून तिथे फोटो काढण्यासाठी थांबलो होतो. त्याच्यानंतर इकडे खाऊचे वगैरे सगळे स्टॉल होते. आणि इथे एक मस्त फोटो काढण्यासाठी त्यांनी असं लाकडाच्या ह्याचं बनवलेलं होतं, तेही मस्त होतं. लोक तिथे उभे राहून फोटो काढत होते, धेनू गम म्हणून. छान होतं ते. त्याच्यानंतर मग आम्ही फोटोज काढले तिथे थोडेसे, कारण ते मस्त ॲट्रॅक्टिव्ह वाटत होतं बघण्यासाठी. आणि मग पुन्हा आम्ही इकडे गाण्याचा कॉन्सर्ट चालू होता राईट साईडला. मग आम्ही म्हटलं चला गाण्याच्या कॉन्सर्टकडे जाऊन बघूया. भूक लागली होती. मग आम्ही शोधत खाण्याच्या स्टॉलकडे गेलो. तिकडे बघितलं खूप सारे आयटम्स होते खायला. पण पहिले म्हटलं तहान लागली आहे, काहीतरी थंड खाऊया, ज्यूस किंवा काहीतरी. मग आम्हाला तिकडे कॉर्नरला एक गोळ्याचा शॉप दिसला. मग आम्ही तिथे गेलो बर्फाचा गोळा खायला. त्याला मस्तपैकी म्हटलं 2 बर्फाचे गोळे बनव मलाईवाले, बिकॉज मी माझ्या डिग्रीला असताना खाल्ले होते. आय थॉट की तसेच मिळतील पण ते तसे नव्हते, बट सिमिलर टू दॅट. मग घेतले थोडेसे 2. त्याला म्हटलं बनव एकदम छानपैकी आम्हाला खायला दे. त्यानंतर तो बनवत होता मिल्क मेड टाकून बर्फाचे गोळे. सो आम्ही घेतले सर्वजणांनी मिळून.
आणि एन्जॉय केला गोळा मस्तपैकी गारगार छान. थोडा बहुत चांगला होता खायला, तो खाल्ला. त्याच्यानंतर मग पुन्हा आम्ही म्हटलं थोडंसं आपण गोळा खाल्ल्यानंतर बीच साईडला जाऊया. मग आम्ही तिकडे गेलो बीच साईडला. ऊन होतं जास्त पण छान हवा खूप सुंदर सुटली होती. मग त्याच्यामुळे आम्ही आलो तिकडे. लोक उंटावरून फिरत होते. ते एक वरून स्काय हे पण येत होती, छान वाटत होती. पण भीती वाटत होती, म्हटलं पडलं वगैरे तर, त्याच्यामुळे ट्राय करण्याची इच्छा नाही केली. पण बघायला छान वाटत होतं. गारवा सगळीकडे, लोक, बीच आणि तिकडे म्युझिक कॉन्सर्ट बॅक साईडला चालू होता, त्याच्यामुळं तेही सुंदर वाटत होतं. मग थोडा वेळ ही जी वरून गाडी जात होती ती बघितली, कशी जाते काय जाते ती बघायला तर बरी वाटत होती. पण म्हटलं रिस्की आहे, त्याच्यामुळे चान्स नाही घ्यावा. मग आम्ही लोक काही चान्स घ्यायला गेलो नाही, जस्ट लांबूनच बघितली कशी जाते काय जाते. तिथं थोडा वेळ बसलो आम्ही मस्त समुद्राच्या किनारी सावलीमध्ये नारळांच्या झाडाच्या इथे, त्याच्यामुळे छान वाटत होता ते एकदम. तो जो लुक होता ना बघायला, नारळाची झाडं आणि तो समुद्र, तो एक नंबर वाटत होता. त्याच्यामुळे आम्ही बघितला. मग नंतर तिथे आम्ही थोडासा फोटोशूट वगैरे पण केला बीचच्या किनारी वेगवेगळ्या पोजेसमध्ये. आणि हवा असल्यामुळे मस्त आले फोटो, पण खूप सुंदर आले. त्याच्यानंतर फोटोशूट वगैरे केला आम्ही. फोटोशूट करून मग आम्ही पुन्हा गाण्याच्या कॉन्सर्टकडे गेलो. खूप छान वाटत होतं. एक साईडला समुद्राचं मस्त लाटा, मस्त गार हवा आणि एका साईडला म्युझिकल कॉन्सर्ट, एक नंबर व्ह्यू होता. रंगने वाली हो मेरी प्रेम कहानी. कोई जवाब देना चाहेगा? एक साथ मेरे सवालों जवाब दो. एक बार और. मेरे सवालों आणि डान्स बघून झाल्यानंतर मग आम्ही गेलो खायला, कारण भूक लागली होती. तेव्हा फक्त आम्ही गोळाच खाल्ला होता.
मग आम्ही इकडे मस्त चिकनचे आयटम्स खाल्ले, मस्त होते टेस्टला, एक्सपेन्सिव्ह होतं थोडं पण छान होते. आम्ही चिकन पॉपकॉर्न वगैरे ट्राय केलं आणि छान होते. मग नंतर आम्ही बीचवर गेलो. बीचवर मस्तपैकी सनसेटचा व्ह्यू चालू होता, खूप छान वाटत होता. आकाशामध्ये पूर्ण असं रेडिश असं आणि बाजूला म्युझिकल कॉन्सर्ट, एक नंबर वाटत होतं. गाणं ऐकता ऐकता सनसेट एन्जॉय करणं हे एक मस्तच गोष्ट होती ती. मग समुद्र पूर्ण असा पाण्याच्यामध्ये जाईपर्यंत आम्ही तिथेच उभे राहिलो. त्याच्यानंतर म्हणजे एवढा छान व्ह्यू वाटत होता ना तो, एक साईडला समुद्र, एक साईडला तो सूर्य डुबतोय आणि एका साईडला गाणी. मग नंतर आम्ही तिकडे एक दुसरा पोर्शन होता जिथे की सगळं वेगवेगळे सेलिब्रिटीज येणार होते, कुस्तीचं चालणार होतं. मग आम्ही तिकडे बघायला गेलो. तिथे खूप सारी रश होती, जागा मिळणार नव्हती माहिती होतं. कसं तरी शोधत शोधत आम्ही आमच्यासाठी प्लेस फाइंड आउट केला आणि एका ठिकाणावर जाऊन आम्ही पोहोचलो जिथून आम्हाला की तो हे बघायला मिळेल. ती जी हिरोईन आली होती, त्याच्यानंतर जे कुस्तीचे लोक येणार होते. तिथे बसलो. आम्हाला चेअर तर नाही मिळाली, आम्ही उभे राहिलो होतो एका झाडाजवळ. तिथून आम्हाला थोडं बहुत तिथून दिसत होतं. मग ते आम्ही थोडंसं बघितलं. ते बॉडी बिल्डर्स वगैरे लोक आलेली होती, ते आम्ही बघितलं तिथे. साउंड बंद करने बोलो, 2 मिनिट. बट आम्हाला जायला लेट होणार होता. मग आम्ही निघालो कारण आम्हाला ऑटो नसती मिळाली. तिकडे शेवटची ऑटो काहीतरी 9:15 9:30पर्यंतच असते. मग आम्ही तसेच जायला निघालो ऑटो फाइंड आउट करायला. ऑटो पण मिळत नव्हती. मग आम्ही खूप पुढेपर्यंत चालत चालत जायला निघालो. मग त्याच्यानंतर आम्ही फायनली आम्हाला एक ऑटो मिळाली. खूप रश होती पण मिळाली. आय थिंक 5 जण वगैरे बसून आम्ही निघालो होतो त्या ऑटोमध्ये. रस्त्याला पण खूप गर्दी होती आणि ऑटो नसल्यामुळे बरेच लोक चालत निघत होते. पण स्टेशन थोडंसं दूर होतं, त्याच्यामुळे आम्ही विदाऊट ऑटो तर जाऊ शकत नव्हतो. मग आम्ही निघालो फायनली ऑटो फाइंड आउट करून. त्याच्यानंतर आमच्या ट्रेनचा टाईम तर होत गेला होता कारण आम्हाला खूप लेट ऑटो मिळाली होती. तर टेन्शन होतं की ट्रेन मिळते आहे की नाही मिळत आहे. त्याच्यामुळे मनामध्ये धाकधुकी असतानाच आम्ही निघालो होतो जायला. म्हटलं बघूया पुढे जाऊन काय होतं आहे ते, ट्रेन मिळेल नाही मिळेल काय होईल ते. आम्ही मग स्टेशनला पोचलो आणि उतरल्यानंतर आम्हाला समोरून दिसतच होतं की आमची ट्रेन चाललेली आहे. त्याच्यामुळे धावण्यामध्ये काय अर्थ नव्हता, आमची ट्रेन निघून गेलेली होती. मग आम्हाला वेट करण्याच्या पलीकडे काहीच दुसरा ऑप्शन नव्हता. मग आम्ही स्लो चालत निघालो ज्या प्लॅटफॉर्मला ट्रेन लागणार होती त्या प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी. आणि मग थकलेलो तर खूप होतो कारण एन्जॉय पण खूप केलं होता, बट उभ्यानी खूप थकायला झालेलं होतं. मग म्हटलं जाऊन प्लॅटफॉर्मला आपण बसूया आणि वेट करूया. सो चालत चालत निघालो प्लॅटफॉर्मकडे जाण्यासाठी थकलेल्या अवतारामध्ये. पण मजा आली होती त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं थकलेल्याचं इतकं. आम्ही बसलो आहे डहाणू स्टेशनला. आमची 9:05ची ट्रेन मिस झाली. आता आम्हाला डायरेक्टली 10ची ट्रेन आहे आणि आता 9 वाजलेले आहेत. सो वी आर वेटिंग फॉर द ट्रेन. कोणी नाही आहे प्लॅटफॉर्मला, जास्त जण कमी जण, पुरा प्लॅटफॉर्म खाली आहे. सो वेटिंग फॉर द ट्रेन. फायनली 1 तास वेट केल्यानंतर आमची ट्रेन आली होती प्लॅटफॉर्मला. मनाला थोडंसं शांत वाटलं होतं कारण एवढं एक्झर्शन नंतर आम्ही आता फायनली ट्रेनमध्ये बसणार होतो शांतपणे. रश भरपूर वाटत होती पण आम्हाला ट्रेनमध्ये इझिली जागा मिळाली कारण ट्रेन खाली होती. आणि फायनली आम्ही परतीचा प्रवास सुरू केला डहाणूवरून. खूप थकल्यामुळं कधी घरी एकदा जातो आहे असं वाटत होतं. फायनली आम्ही उतरलो बोईसर स्टेशनला आणि जायला निघालो जिथे आम्ही स्कूटी लावलेली होती. कारण थकल्यामुळे कधी एकदाची स्कूटी घेतो आहे आणि घरी जातो आहे असं झालं होतं. सो आम्ही निघालो स्कूटीवरून रूमवर जायला. आणि एक्झर्शन होतं पण मजा वाटत होती कारण काहीतरी छान जाऊन बघून आलो होतो, एन्जॉय केला होता. आणि मग अशा प्रकारे मी माझ्या घरी येऊन पोहोचली आहे मी घरी. खूप थकली आहे, खूप जास्त एन्जॉय केला, तिथेही खूप एन्जॉय केला, खूप मजा आली. कॉन्सर्ट पण खूप छान होता. डहाणू फेस्टिवल वॉज द बेस्ट फेस्टिवल इन डहाणू. आणि आता थकली आहे, आता मस्तपैकी आराम करणार आणि झोपणार. आणि इथेच मी माझा ब्लॉग संपवते. बाय बाय, थँक्यू.